प्रचंड वेग पहिला चेंडू राहुल स्ट्राइक एंडला फलंदाज देवू देवीदास उर्फ देवू. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरा शांतता राखायची आहे. दुसरा चेंडू राहुल याचा चांगला मारलेला चेंडू अतिशय सुंदर मारा बघायला मिळतोय राहुल कडून. बॅटच्या पट्ट्यात मात्र येत नाही देऊच्या आणि एका धावेचा मदतीने धावसंख्या सुरुवात होतीये. नॉन स्ट्राइक वर आहे ते दिव्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांनी या मॅचच्या अगोदरच्या इनिंग मध्ये 5 बॉल 5 षटकार मारून आपलं वेगळी ओळख का आहे याचं उदाहरण त्यांनी दिलं त्या मॅच मधून. आशेष पांचाळ पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सामना करतात ते राहुल यांचा. राहुल देखील अतिशय सुंदर मारा करतोय सकाळपासून. दरम्यानचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळाला. पंच मात्र दंडित करतायत आणि नो चेंडू. नो चेंडू वरती षटकार मारण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न पूर्ण होतोय. या 7 धावा धावसंख्या झाल्या त्या 8. सुंदर फटका बघायला मिळाला आपल्याला या चेंडूवरती. राहुल मात्र आपल्या गोलंदाजीवरती काहीसा संयम बाळगू शकला नाही. फुलटॉस असा चेंडू होता. कदाचित यॉर करण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यानचा हा पुढचा चेंडू राहुल टू महेश. फ्री हिट होता परंतु पुन्हा एकदा दंडित करतात पंच आणि वाईट. स्वर चेंडू काहीसा संयम काहीशी लाईन लेंथ अशा बिघडलेली दिसते किंबहुना बिघडवण्यात महेशला यश आलंय. दरम्यानचा हा पुढचा चेंडू राहुल टू महेश. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि अतिशय गच्चाळ अशी विकेट किपिंग बघायला मिळते. रनआउटचा प्रयत्न होता. पंच मात्र वाईट घोषित करतायत. वाईट +1. अवांतर धावेत नुसती भर 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 आणि धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू दोन चेंडू 11 धावा. फ्री हिट अजून देखील ऑन आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू देऊसाठी आणि अतिशय देखना फटका बघायला मिळाला. 4 धावा. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढतीये. बिंदास मात्र काहीसे क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन करताना बघायला मिळतात. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडू 15 धावा खर्च करताना राहुल. याच राहुलने या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती किंबहुना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ज्यांनी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्यांना मिळाला. अतिशय चांगली कामगिरी केली होती. त्याच राहुलचा भरघोस समाचार घेताना आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यानचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. अतिशय चांगला टप्पा होता आणि या टप्प्यावरती बॉल पडून अतिशय सुंदर पद्धतीनं उसळी घेऊन हा निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलं ते राहुलला. 4 चेंडू 15 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू देऊ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पायचीत ची अपील करतात आणि पायचीत मात्र या स्पर्धेत
ऑन नाहीये, त्यामुळं पंच मात्र याला निर्धाव चेंडू असं घोषित करतायत. मागच्या 3 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये अतिशय सुंदर कमबॅक करायला मिळालं आणि कमबॅक करताना बघतोय ते आपण राहुल याला. दरम्यानचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. खरं म्हटलं तर एक्स्ट्रा ज्या आल्या त्याच एक्स्ट्राजनं ही ओव्हर काहीशी महागडी पडली जय 11 यांना. किंबहुना ती बाकीचे 4 चेंडू अतिशय सुंदर पद्धतीचे हाताळले राहुल यांनी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर 15. दरम्यानचा हा दुसरं षटक घेऊन आले. शांत संयमी असा हा खेळाडू, ज्याची ख्याती ग्रामीण क्रिकेट संघामध्ये अतिशय सुंदर असं हे नाव आपल्या खेळाच्या जोरावर ज्यांनी कमावलंय ते दिव्यातील एक गुणवंत खेळाडू विराज. आपल्या दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये येतोय तो जय 11 या संघासाठी. अतिशय सुंदर असं हा रनअप बघूया. महेश सामना करतायत. महेश अतिशय सुंदर फटका महेशच्या बॅट मधून बघायला मिळतोय. महेश काहीसे वेगळ्या टच मध्ये दिसत आहेत आपल्याला आज सकाळपासून. चेंडू मात्र चौकार जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 4 न वाढते. धावसंख्या होती ती 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगला फटका होता. काहीसा ओव्हर पिच आणि पद्धतीचा हा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात आला आणि नक्कीच त्या बॉलवरती मोठे फटके मारण्यात यश आलं ते महेश यांना. संघासाठी काय कामगिरी, कशा पद्धतीचं एक समीकरण, कोणत्या पद्धतीचं टार्गेट उभं करतायत बघूया हे दोन्ही फलंदाज. दरम्यानचा पुढचा चेंडू, मोठा फटका बघायला मिळाला. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला आपल्याला या बॅट मधून. खूपच सुंदर फटका होता. आखूड पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि प्रॉपर मिडल झाला बॅट मधून आणि या चेंडूवरती येतो तो षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 25. दरम्यानचा हा तिसरा चेंडू विराज टू महेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पंच मात्र दंडित करतात. अवांतर धाव. इट्स वाईड. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती ती 26. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर असा हा चेंडू होता. कीपरला मात्र तो चेंडू गॅदर करता आला नाही आणि 1 धावेचा मदतीनं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती 27. धावसंख्या झाली ती 27. सुंदर शांत संयमी असा हा सामना बघायला मिळतोय. शेवटचा सामना आहे त्यामुळं दोन्ही संघ आपली प्रतिष्ठा, आपली ताकद हा सामना जिंकण्यासाठी लावतात, जेणेकरून सेमीफायनल मध्ये आपल्याला जाता येईल. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. सिंपल अशी कॅच होती, कॅच मात्र जज करता आली नाही आणि एक घातक असा हा फलंदाज देव याची कॅच ड्रॉप होतीये. बघूया ही कॅच किती महागडी पडतीये. बोला. पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम असेल. हॅलो चेक. पुढील ओव्हरसाठी आमच्या सोबत जोडले गेले ते आमचे परम मित्र राज पाटील आणि वैभव विधाटे, दिव्यातील एक नामवंत हे दोन्ही व्यक्तिमत्व या समालोचनासाठी चालू असलेल्या सामन्यासाठी आपल्याला त्यांचं उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे. सामना काहीसा तांत्रिक अडचणामुळे हा सामना जरा लेट झालाय. दरम्यानचा हा पुढचा चेंडू विराज तो देव, पुन्हा एकदा सेम बॉल होता, फिल्डर मात्र तिथे नाही आहे. एक धावा पूर्ण करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरा धाव देखील पूर्ण होते. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. खूपच चपळ अशा पद्धतीने हा जाऊन चेंडू पकडलाय, थ्रो केलाय आणि 2 धावा मिळतायत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 31. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्याशी जोडलोय. आमचे मित्र नागेश यांच्या सोबत आज कॉमेंट्री करण्याची एक संधी मिळाली आणि आता चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे पाहायला गेलं तर जय 11 बिंदासचा संघ, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर श्रेयांश 11, अशा 2 एक मातब्बर अशा संघांमध्ये हा चालू असलेला सामना. मगाशी जय 11 संघाने देखील DCA दिवा संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी आता दाखल झाले. त्याचबरोबर दुसरीकडे पाहायला गेला तर श्रेयांश 11 काय बॅटिंग केली मगाच्या मॅच मध्ये. 72 ते 73चा जो धावांचा डोंगर होता त्यांनी अक्षरशः 3 ओव्हर मध्ये तो डोंगर पार केला. त्यात मध्ये महत्वाचं जर बोलायचं झालं तर महेश आणि देहू यांनी काय बॅटिंग केली होती, त्यामुळेच ते पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच विजयी झाले आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र वैयक्तिक दुसरं माफ करा तिसरं आणि संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती दाखल होतो राहुलचा पहिलाच बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु 3 खेळाडू लगान टीम सारखे आले, परंतु चेंडू मात्र कोणाच्या हातात आलेला नाहीये. तिसऱ्यांदा आम्हाला आमचे मित्र सांगतात तिसऱ्यांदा तिथे चेंडू गेला, मात्र त्यांना तिथे झेल घेता आले नाही. मगाशीच आम्हाला परेश तिकडे भेटले होते, रेडबुलचं सेवन करताना आम्ही त्यांना बघितलंय. अतिशय थोडस कसं अंगामध्ये या उन्हामध्ये एनर्जीसाठी मगाशी ते आम्हाला भेटले होते तिकडे. आता मात्र राहुलचा पुढचा चेंडू स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात महेश. तर नागेश काय सांगसान महेशच्या बॅटिंग बद्दल? महेश सकाळपासून तिचे बघितला हाच महेश आहे, किंबहुना या फटक्यानंतर महेशची वेगळी स्तुती किंवा वर्णन करण्याची गरज नाहीये. सकाळपासून ज्या पद्धतीचे त्यांनी फटकेबाजी केले त्या फटक्यातून महेश यांची क्रिकेट बद्दलची जे काही त्यांनी क्रिकेट खेळतात अतिशय सुंदर क्रिकेट बघायला मिळते त्यांच्याकडून.
एक घातक आणि आक्रमक असा हा फलंदाज, म्हणूनच की काय महेश हा या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. वैभव बरोबर बरोबर सर. लव टकुराल यांनी का या प्लेअरची निवड केली, अक्षरशः त्याला 30 करोड रुपयामध्ये 30 कोटीला का विकत घेतला त्याचंच उत्तर देतोय तो महेश. काय बॅटिंग करतोय पहिला, पुन्हा एकदा चेंडू सरळ जातो लेग साइडच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार, षटकार. डीजे आणि पहा अक्षरशः महेशची सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. खूप असं प्रेम त्या महेशवरती त्या खेळाडूंचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय बॅटिंग करतायत महेश. राहुल सारख्या गोलंदाजी फोडून काढणे म्हणजे खूप कठीण, मात्र महेशने ते शक्य करून दाखवलंय. आज भलत्याच फॉर्म मध्ये आपल्याला दिसतोय तो महेश. याचं कारण असं असेल की गेल्या काही दिवसांपासून डम्पिंगच्या ग्राउंडवरची प्रॅक्टिस त्यांना सतत प्रॅक्टिस देतात. मी तर म्हणा बिंदास. याचं कारण आहे नागेश सर, याच महेशला बिंदासने प्रॅक्टिस साठी आमंत्रित केलं, डम्पिंगला त्याला प्रॅक्टिस दिली आणि त्याच बिंदासच्या संघाविरुद्ध खेळताना दिसतोय तो महेश. नक्कीच नक्कीच वैभव, तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे हे अतिशय सुंदर ऑब्झर्वेशन आहे आणि तितकाच उत्कृष्ट असा फटका बघायला मिळाला. आणि या दरम्यान 2 धावा घेण्यात यश आलं ते महेश यांना. महेश ज्या पद्धतीनं ते लय मध्ये दिसत आहेत, जिकडे मारतात तिकडे षटकार आणि चौकारांचीच भाषा बघायला मिळते आपल्याला या फलंदाजाकडून. अतिशय त्रस्त करून ठेवले ते जय 11. खरं तर जय 11 हा संघ अतिशय सुंदर गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. पहिल्या सामन्यात आपण बघितलं DCA दिवाला त्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी करून त्यांनी रोखलं, परंतु या सामन्यात मात्र महेश आणि देव काहीसं वरचढ होताना बघायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा तितका संपर्क होत नाही. 1 धाव. अगदी बरोबर नागेश सर. मगाच्या मॅचला जसे श्रेयांश इलेव्हनचे जे 2 फलंदाज आपल्याला खेळताना दिसत आहेत, वैयक्तिक 7 बॉल 30 धावा आम्हाला आता कळतंय आपल्या स्कोरर कडनं. महेशचे 7 बॉल मध्ये 30 धावा. अतिशय टाळ्या वाजवा सगळ्यांनी, काय बॅटिंग केली त्यांनी. तर आज तसं बघायला गेलं तर आज सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की नेहमी आपल्याला ग्रामीणचे जे खेळाडू आयकॉन म्हणून आयडॉल म्हणून आपल्याकडे खेळताना दिसतात, त्यापेक्षा यावर्षी पाहायला गेलं तर आपले जे दिवा ओपनचे खेळाडू आहे त्यांचा वेगळाच डंक आपल्याला पाहायला मिळतोय. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नक्कीच माझा वैयक्तिक 3रं वर्ष आहे DPL मध्ये, पण ज्या 2 वर्षामध्ये जेवढा आनंद नव्हता त्यापेक्षा या टुर्नामेंटला जास्त आनंद आहे. कारण की प्रत्येक जण आपले 100% देण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघू त्याचं उदाहरण महेश पांचाळलाच बघा, अतिशय सुंदर अशी फलंदाजी. अगदी बरोबर, तेवढी सुंदर अशी गोलंदाजी देखील महेश करतो. तर खरंच मी तर म्हणेन आपला प्रथमेश सावंत आहे रॉकस्टार स्पोर्टचे सर्वेसर्वा. मी तर त्यांचं खरंच मनापासून एकदा खरंच कौतुक करेन की ही DPL सुरुवात होताना बऱ्याचशा गोष्टी घडल्या, बरेच जण आम्ही देखील त्यामध्ये सहभागी होतो, परंतु काही कारणास्तव आम्हाला ते पुढे शक्य झालं नाही. मात्र आपल्या बोलतात ना प्रथमेशची खूप मेहनत म्हणावी लागेल. त्यांनी DPL गेल्या 4 वर्षापासून त्यांनी चालू ठेवले. तर खरं प्रथमेशसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. आणि खूप असं सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे पाहायला गेलं आपल्या दिव्यातील नवीन खेळाडू मात्र आता आपल्याला उदयास येताना दिसत आहेत. आणि काही आपले मित्र म्हणून बिंदास सारखे जे चतुर चाणक्य असे काही कर्णधार आहेत, त्यांनी 2.5 करोड मध्ये चांगले खेळाडू ज्यांना आम्ही 10 ते 15-20 करोड दिले असते, त्या प्लेअरला यांनी 2.5 करोड मध्ये कसं काय विकत घेतलं. अतिशय प्लेअरांची नावं आम्हाला माहिती नव्हती किंवा काही खेळाडू आम्हाला माहिती नव्हते. नागेश सर याबाबत आपण काय सांगतात? त्यामध्ये शरद शेऱ्या यांनी देखील काही त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा काहीतरी हुशारी केली, मात्र त्यामध्ये त्यांना तेवढं यश आलं नाही जेवढं यश आपल्याला जय 11 येताना दिसतंय. शरद हा दिव्याचा जादूगार आहे. कोणता प्लेअर काय खेळणार आणि काय बॉलिंग टाकणार हे नक्कीच माहित असतो शरदाला, आणि म्हणून तो आज फेमस आहे. पण आज मात्र आमचे जे मित्र आहेत नागेश थोडेसे वर चढताना दिसतात. सलगच्या 4 चेंडूवरती काय उत्तुंग असे 4 षटकार मात्र त्यांनी आपल्या शरदला त्यांनी ठोकले. मात्र शरद हा पुन्हा एकदा आगमन करेन पुढच्या मॅच मध्ये. चांगला खेळ नक्कीच तो करताना आपल्याला पाहायला मिळेल.
48 स्कोर झालाय. 4 षटकांची समाप्ती झाली, माफ करा 3 षटकांची समाप्ती झाली. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक टाकण्यासाठी गेले कित्येक वर्ष वीर मराठा संघासाठी जे खेळतात तेच गोलंदाज यश घोणे आता मात्र आपल्या गोलंदाजी मार्गावरती दिसतात. त्याचा सामना करताना आपल्याला पाहायला भेटेल महेश. आजचा सगळ्यात मी तर म्हणेन फॉर्मचा जर कुठला खेळाडू असेल तर महेश असेल. नागेश सर. नक्कीच मगाचपासून फक्त महेश याच्यावर चर्चा करतोय. दरम्यानचा हा पुढचा चेंडू महेशनं एक मात्र केलं, जेवढे फुलटॉस त्याच्या पट्ट्यात आले त्यांनी सगळे चेंडू षटकार मारले आणि तो शेवटपर्यंत बॉल बघतो आणि म्हणूनच की काय तो मोठे फटके खेळू शकतो, किंबहुना त्या सगळ्या चेंडूंना तो सीमारेषा पार करण्यात त्याला यश येतंय. त्याचं कारण हेच असू शकतं की तो बॉल आपल्या रेंज मध्ये आल्यावर बॅट न फिरवता तो बॉल अंतिम क्षणापर्यंत बघतोय आणि बॅट आणि बॉलचा तितकाच चांगला संपर्क होताना बघायला मिळतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. दरम्यान अजून 2 षटकार मारले महेशनं, तर शरद कदम यांच्याकडून 500 रुपये बघूया. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा फटका बघायला मिळाला. 4 धावा मंडपावरती पडलाय मित्रांनो, त्याच्यामुळं त्यात ते 4 आहेत. षटकाराचा प्राइज काहीसा लांबवताना महेश पूर्णपणे आपले प्रयत्न करतोय. तसंच वैभव विदाटे यांनी म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांचं मौलाचं सहकार्य समर्पण असे शरद कदम आणि आमचे परम मित्र प्रथमेश सावंत यांची ही मेहनत, म्हणूनच की काय दिव्यातल्या बऱ्याच संघातील खेळाडूंना या स्पर्धेत आपल्याला खेळताना बघायला मिळतं. खरं तर या स्पर्धेची सगळीच लोक वर्षभर वाट बघतात, कारण दिव्यामध्ये अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नसतो. म्हणूनच की काय या स्पर्धेची आतुरता सगळ्यांनाच असते आणि त्यासाठी तुम्हा सगळ्या खेळाडूंचे, सगळ्या संघ मालकांचे, सगळ्या आयकॉन खेळाडूंचे या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात, आपला इंटरेस्ट दाखवलात, म्हणून तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. या दिवसात देऊन जर 2 षटकार मारले तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज शरद कदम यांनी डिक्लेअर केलंय. बघूया कशा पद्धतीचं बॅटिंग बघायला मिळते. या पूर्ण दिवसात डीपीएल मध्ये 41 षटकार आणि 40 चौकार, म्हणजे षटकार जास्त आणि चौकार कमी अशा पद्धतीचं आपल्याला ही लीग बघायला मिळते. याच्यावरून कळतंय की आताचं क्रिकेट हे चौकार कमी आणि षटकार जास्त याच्यावरच जास्त लक्ष केंद्रित केलं जाते. म्हणूनच की काय धावसंख्या मात्र प्रत्येक सामन्यामध्ये मोठी बघायला मिळते. वैभव अगदीच बरोबर नागेश. जर बघायला गेलं तर आपण ही लीग ज्यावेळेस चालू केली होती ऑक्शनच्या वेळी प्रत्येक टीमला जे काही पॉइंट्स दिले होते, जर बघायला गेलं तर लहू ठकुराल याचं मी खरंच खूप कौतुक करेन. नो चेंडू, पंचांचा निर्णय नो चेंडू. एक थोडीशी अशी कमी वाटणारी टीम, पण सुरुवातीला जर बघायला गेलं तर लहूने 2 ते 3 प्लेअर मध्ये त्याचे जवळजवळ 40,000 पॉइंट संपले होते. यशने जर विकेट घेतले महेश पांचाळची तर नागेश कदम यांच्याकडून 500 रुपयाचं त्यांना पारितोषिक देण्यात येईल आणि शरद कडनं 200 रुपये. अतिशय आता बघायला मिळतंय पैशाचा वर्षा. यावेळेस मात्र आजच्या दिवसातला मी तर म्हणेच महेशचा हा 15वा षटकार असेल. चेंडू सरळ गेला गगन भरारी करत सीमा पार षटकार. दिवसामध्ये सर्वात जास्ती स्कोर, वैयक्तिक जास्ती स्कोर केलाय तो
12 बॉल 48. महेश साठी जर त्यांनी 50 मारली तर खरंच मी तर त्याचं कौतुक करेन आणि त्याची जी डंपिंगची प्रॅक्टिस आहे ती आज मात्र नक्कीच फळाला येईल आणि याला देखील कारणीभूत बिंदासच असेल जो आज त्याच्या अपोजिट मध्ये खेळतोय, परंतु खूप चांगली अशी प्रॅक्टिस बिंदास मार्फत आपल्या दिव्यातीन संघांना 4 षटकांमध्ये 68 धावा आतापर्यंत झालेत ते श्रेयन्स 11चे. अतिशय सुंदर असं त्यांची आता धावसंख्या, कोणताही विकेट अजूनपर्यंत गेलेला नाही. ज्याप्रमाणे मगाशी माफ करा 67 धावसंख्या झाली. मी मगाशी म्हणत होतो ना की लवचे त्यावेळेस ऑप्शनच्या वेळी अतिशय पॉइंट खर्च झाले होते, कोणतेही महत्वाचे प्लेयर त्याच्याकडे आले नव्हते. मात्र त्यांनी जो प्लेयर, जो आयकॉन म्हणून जो प्लेयर निवडलाय महेश पांचा, त्यांनी खरोखर दाखवून दिलंय की मी एकटा हक्काच्या ताकदीवरती काय करू शकतो. आणि लवचं जे चॉईस होती ती खरोखरच म्हणायला लागेल अतिशय सुंदर अशी चॉईस होती की त्या चॉईसच्या जीवावरती आता मात्र दुसरा सामना जवळजवळ जिंकेन का याचं उत्तर तर आपल्याला थोड्या वेळाने मिळेलच. मात्र अतिशय सुंदर असा चांगला निर्णय यावेळेस मात्र लवकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय तो खेळाडूचं नाव महेश. आता महेश आता मात्र फलंदाजीवरती देऊ पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक वरती महेश पांचा आणि गोलंदाजीसाठी देखील आपल्याला महेशच पाहायला मिळतोय. आता शेवटच्या षटकामध्ये नागेश सर तुम्ही साधारण किती धावसंख्या तुम्हाला वाटते की या शेवटच्या षटकामध्ये येईल? जर हे दोन्ही फलंदाज 6 चेंडू खेळतायत तर नक्कीच 20 ते 22 धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि ज्या पद्धतीनं हा चेंडू 70-70चा वापरला गेलाय आणि त्यांचा स्लोगन पण देखील तीच आहे की टॅग लाईन देखील तीच आहे की लगातो 6 आणि तशाच पद्धतीचे सिक्सर बघायला मिळतात. या षटका दरम्यानचा हा पहिला चेंडू देऊ कडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फटका मात्र फसतोय, पण 1 धावा मिळण्यात यश येतंय. 22 धावांचं किंबहुना 20 ते 22 धावा करण्याचा प्रयत्न असेल, बघूया पूर्ण होतोय का तो वैभव. महेश पांचा आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 48 धावसंख्या वैयक्तिक त्यांनी उभारलेली आहे. अजून फक्त या स्पर्धेतलं डीपीएल मधलं पहिलं जर अर्धशतक कोण ठोकेन याचं उत्तर देईन का? महेश पांचाने जर 50 मारली तर त्याला 500 रुपयाचं लवकर बक्षीस जाहीर झालंय. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा टाकलेला चेंडू समजू शकले नाही, डॉट स्वरूपाचा चेंडू, निर्धाव धावसंख्या. जर महेशने जर या स्पर्धेतली पहिली 50 मारली तर नागेश दादा कदम यांच्याकडून देखील त्यांना 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. तर टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आपल्या सर्व खेळाडूंचं मनोबल कसं वाढवायचं हे जर नागेश दादांकडनं शिकावं लागेल. पुन्हा एकदा मारलेला फटका झेल होईन का? पहिली 50 जमेन का? अतिशय बॅड लक मी तर म्हणेन. महेशाचं सर्वांचे पैसे वाचले आहेत, पण खरंच महेशच्या बॅटिंग साठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मी एक योगायोग म्हणावं लागेल की गोलंदाजी करताय त्यांचं नाव देखील महेश पांचाळे आणि जे बॅटिंग करत होते 48 वरती त्यांचं नाव देखील महेश पांचाळे. तर महेशला जर कोणी रोखू शकत होता तर महेशच रोखू शकत होता. तर आता मात्र सगळ्यांनी आपली दिल की धड़कने तेज कर लो, क्योंकि अभी बैटिंग के लिए स्ट्राइक पे आपको देखने को मिलेगा आज के तारीख में सबसे ज्यादा अगर कोई प्लेयर फॉर्म में है ग्रामीण की तरफ से तो वो अमोल पाटिल है. और अमोल पाटिल को आप देख रहे हैं अभी बैटिंग के लिए अमोल पाटिल आए. नागेश सर थोड़ा हिंदी कमेंट्री अपन करते हैं. अभी महेश की अगली गेंद में अमोल क्या खेल सकते हैं, क्योंकि उनके पास सिर्फ 5 गेंदें बची है. इस 5 गेंदों में वो किस तरह से खेलेंगे? खर तर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय महेश. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये अमोल बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर कमबॅक. ही ओव्हर खर तर मॅचला कलाटणी देणारी ठरू शकते. जर 2 चेंडू अतिशय सुंदर हाताळले तर हे आव्हान नक्कीच चेस होऊ शकतं, कारण या अगोदरचे सामने आपण बघितलेत आणि J11 या संघाकडे अतिशय
सुंदर असे फलंदाज आहेत आणि तितकाच घातक देखील ते फलंदाजी करू शकतात. अमोलचं म्हटलं तर आजवर सगळ्यात जास्त DPL जर कुठल्या खेळाडूंना जिंकले असतील आणि ज्या संघात असेल तर तो अमोल आहे. दरवर्षी हेच बघायला मिळतं आपल्याला. अमोल ज्या संघात असतो तो संघ कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत सेमीफायनल फायनल पर्यंत जातोच. अगदी बरोबर सर. नशीब यावेळेस जे आयकॉन होते आपले आयकॉन आयडॉल त्यांना चिठ्ठीमध्ये होतं, नाही तर अमोलला घेण्यासाठी मी तर म्हणतो सगळ्या टीम मध्ये एक चढाओढ लागली असती की अमोल कसं आहे त्याला ज्या टीम मध्ये तो जाईल ती टीम नक्कीच पुढे. यावेळेस मात्र वरत्या टाकलेला चेंडू पंचांचा निर्णय बघूया. तर फेर चेंडू होता का? चेंडू फेर आहे आणि चेंडू सरळ केला सीमा रेषा पार चौकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 धावा. मात्र जर बघायला गेलं तर जय 11 मध्ये देखील अतिशय घातक असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे पाहायला गेलं तर आपल्या आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रेयांश 11 लव ठकरुवाल यांचा संघ, त्यांचे आयकॉन आहेत अमोलदादा पाटील यांचा तो संघ. प्रथमतः फलंदाजी करताना त्यांनी 73 धावांचे डोंगर मात्र उभारलाय आणि तो डोंगर पार करायचा आहे. तो जय 11 बिंदास पाटील यांच्या संघाला.
थांबा, ग्रामीणचा एकच खेळाडू ओपनिंगला येऊ शकतो किंवा बॉलिंग करू शकतो, समजून घ्या. कोणताही एकच ऍट अ टाइम 2 प्लेयर ओपनिंग किंवा बॉलिंग. बॉलिंग जरी त्यांनी केली असेल परंतु ओपनिंगला दोन्ही प्लेयर येऊ शकत नाही, कोणता तरी एक खेळाडू. हे लक्षात असू द्या. थोडस कन्फ्युजन आमचं देखील झालं होतं पहिल्या सामन्यामध्ये. चला पंच, सामन्याला सुरुवात करायची आहे. चला बिंदास सर, मॅच चालू करा. आपल्याला नंतर अंधारात मॅच खेळावी लागेल, कारण की 73 धावा मगाच्या 2 सामन्यांमध्ये अक्षरशः 3 ओव्हर मध्ये धुराळा उडून दिला आणि दोन्ही संघांनी ती मॅच जिंकून दिली. आता बघा, आपल्याला तेजस पाटील यांनी पनवेल वरून आपल्या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर दुबई वरनं देखील आपल्याला शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय. कतार वरनं आपल्याला काही लोकांचा आलाय. गुड्डी क्रिकेटर पनवेल हिच्याकडून आपल्याला डीपीएलच्या खूप खूप शुभेच्छा आल्यात. आम्ही देखील त्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. असंच प्रेम आमच्यावरती तुमचं राहू द्या. आणि आता नागेश कदम आम्हाला माहिती देत आहेत, जय शाह यांचा देखील आपल्याला फोन येऊन गेलेला आहे. खूप अशी सुंदर अशी स्पर्धा या दिव्याच्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश सावंत यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन. खूप सुंदर अशी त्यांनी स्पर्धा ही ठेवली आणि किती प्रेम त्यांच्यावरती, अक्षरशः दुबई असो, कतार असो, जय शाह असो, इकडून सगळ्या शुभेच्छांचा वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. तर सर, तुम्हाला काय वाटतं नागेश सर, 73 रनांचा हा डोंगर नक्की पार करतील का? जय 11 संघ बिंदास मध्ये एवढी ताकद आपल्याला पाहायला मिळेल का? वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती झाले आपल्या म्हाताडी गावचं सगळ्यात मोठं नाव अमोल पाटील. अमोलचा पहिला चेंडू सामनाग्रंथ विराज, पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने मारलेला पहिला चेंडू, सीमा रेखा पार, षटकार डीजे. आणि देखना फटका बघायला मिळाला आपल्याला. विराज यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळाला. मगाशीच म्हटलं की या जय 11 या संघाकडे जे फलंदाज आहेत त्यांच्यात ती कुवत आहे, ती धमक आहे, ते सामर्थ्य आहे की हे असलेला धावा पूर्ण करू शकतात, चेस करू शकतात. दरम्यान राज पाटील, नक्कीच मी सकाळपासून जे पाहिलंय 60 अबव जो स्कोर होतो त्यांना दुसऱ्या इनिंगला पहिल्या ओव्हरला 20 किंवा 22 धावा मारलेले आहेत. नाही सर, जर बघायचं गेलं तर हवेचा प्रभाव देखील आपल्याला पाहायला लागेल आजच्या दिवसाचा. आणि मी तर म्हणेन ज्या संघांमध्ये लेफ्टी डावखुरे फलंदाज होते त्या संघांचा, मी तर म्हणेन त्या संघाने धावांचा पाऊसच पाडलेला आहे. आता मात्र मी मगाशीच म्हणालो ना, विराज मुंडे हे ग्रामीण मधलं अक्षरशः खूप मोठं नाव आहे. आगासांची एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं तोच विराज मात्र आता स्ट्राईक वरती आपल्याला खेळताना दिसतोय. मात्र अमोल देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो नक्कीच कमबॅक करेन. तर नक्कीच पुढचा चेंडू पाहूया, अमोलचा पुढचा चेंडू आणि त्याचा सामना करताना आपल्याला दिसेल तो विराज. चला थोडस फास्ट खेळायचंय. चला चला, गोंधळ करायचा नाही. अमोलचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विराज. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अतिशय सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. कोणती धाव मात्र यावेळेस घेता आली नाही ती जय 11 संघाला. संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 12. चेंडू झाले ते 3.
अमोलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतो विराज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. मी मगाशीच म्हणालो ना, अमोल पाटील म्हणजे काय कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. त्यांनी देखील कमबॅक कसं करायचं हे त्याला चांगलंच माहित आहे. विराजला त्यांनी पहिल्या 2 चेंडूवरती विराजने 2 षटकार जरूर मारले, परंतु अमोलने पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट काढून त्याला उत्तर दिलंय की मला देखील दिवामध्ये का ओळखलं जातं. पुन्हा एकदा अमोलचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो विराज. अमोलचा पुढचा चेंडू, यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने तटवला होता. काय सुर्रे कशी तिथं क्षेत्ररक्षण केलं संतोष. मी तर म्हणेन लास्टच्या वीक मध्ये एक 10 ओव्हरची 12 ओव्हरची मॅच झाली होती डम्पिंगला. अक्षरशः 80 नाही 90 धावा कुठल्या होत्या त्या संतोषने. अतिशय त्यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र केलं. पुन्हा एकदा चेंडू जातो तो संतोषकडे. काय बॅटिंग केली होती त्या संतोषनी. नागेश सर, चालू असलेल्या सामन्यात आपल्याला 14 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरला 14 धावा केल्या तर नक्कीच हा सामना तुम्ही जिंकू शकता. जय 11 पूर्णतः आपलं प्रयत्न करताना बघायला मिळतात. खरं तर 2 मोठे फटके आल्यानंतर तितका मोठी ओव्हर करण्याचा प्रयत्न नंतर होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलं. मंगेश लाड, तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर कृपया करून माईक जवळ संपर्क साधायचा आहे. जर पाहायला गेलं तर बॅटिंगच्या दिशेने जर पाहायला गेलं तर जय 11 ची फलंदाजी अतिशय मातब्बर असे खेळाडू त्यामध्ये आहे. परंतु मी मगाशी म्हणलो ना, डीपीएल आणि अमोल पाटील हे असं एक सूत्र आहे की ते सूत्र आजपर्यंत काही सुटलं नाही. समीकरण, माफ करा समीकरण, कारण की अमोलकडे अशी कोणती जादू शक्ती आहे, त्याच्याकडे असं कोणता मंत्र आहे की तो आपल्या संघासाठी विजय निश्चित करतो. यावेळेस महेशचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये यश येताना दिसत नाही. ते विजय माफ करा विराज मुंडेला आजचा दिवस जर पाहायचा गेला तर महेश पांचाळ याच्या नावावर असेल. काय सुरेख अशी फलंदाजी आजच्या दिवसात त्यांनी केली, त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडला, चेंडूनी वळण घेतलं आणि चेंडू सरळ जातो अमोल पाटील यांच्या हातामध्ये. कोणती धाव मात्र यावेळेस जय 11 संघाला घेता आली नाही. पहिल्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर बिंदासने काय बॅटिंग केली होती, यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल होईल का तर होईल. अतिशय सुरेख असा झेल यावेळेस मात्र टिपलाय तो श्रेयांश 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि बाद होऊन परतावं लागते ते विराज मुंडेला. आपल्या दिव्यातन जर बघायला गेलं तर खूप असं मोठं नाव मंगेश दादा लाड यांचं इथं आगमन झालंय. खरोखर मी तर पाहायला मिळेल की पहिल्यांदा असं ठरलं होतं की मॅच डम्पिंगला होईल, तिथे मॅच झाली नाही. मंगेशनी तिथे ग्राउंड बनवलं, नंतर कळलं की मॅच संदपला होईल. संदपला जाऊन त्यांनी शेण देखील सारवलं, तिथे देखील मॅच झाली नाही आणि मॅच नंतर कळलं की शिवच्या मैदानावर होणार आहे. तर मंगेश दादांनी अक्षरशः दिवस रात्र टॉनिक घेऊन जी मेहनत केली आणि या स्पर्धेला मी तर म्हणेन पुढे नेण्यामध्ये जर मोलाचं कोणाचं योगदान असेल तर बरोबर आहे ना प्रथमेश सर, की मंगेश लाड साठी एकदा टाळ्या होऊ द्या. मंगेश लाड अतिशय आपलं मेहनती असं. मंगेश लाड सर खरोखर खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आपली मेहनत आम्हाला दिसते. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला खेळताना दिसतोय मागच्या मॅचचा हिरो बिंदास पाटील, त्याच्यासमोर महेश. यावेळेस पहिला चेंडू अतिशय सुंदर अशी कव्हर ड्राईव्ह ऑफ साइडच्या दिशेने चेंडू सुरू जातो सीमा पार चौकार. डीजे जर हा सामना परेश चव्हाण यांनी जर जिंकवला तर शरद यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. अतिशय इथे आता मात्र बक्षिसांची उजळ आणि यावेळेस मात्र थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फ्लिक केलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश नाही. फक्त 1 धाव मात्र जय 11 संघाला मिळेल. संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती
18 वैभवचा सगळ्यात लक्की आकडा 18. त्या 18 वरती जाऊन पोहोचले. आता नवीन आपल्याला खबर भेटली, जर बिंदासने 4 बॉल 4 षटकार ठोकले तर मंगेश लाड यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. तर खरंच मी तर म्हणेन इथे आता बक्षिसांचा वर्षाव. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा टाकलेला चेंडू, टप्पा पडला, चेंडूनी थोडस वळण घेतलं, निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची समाप्ती. धाव मात्र वाढली नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 18. आता मात्र 3 षटकांमध्ये माफ करा 19 धावसंख्या झाली ती 19. 18 बॉल 55 धावा. 18 बॉल 55 धावांची गरज. चालू असलेला सामना अतिशय सुंदर. जसं सकाळपासून म्हणतोय की महेश यांचा हा दिवस आहे. अतिशय सुंदर फलंदाजी केली आणि तितकीच दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला महेश कडून. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलं, 1 विकेट घेण्यात त्यांना यश आलं आणि संघाला पुन्हा एकदा या सामन्यात झुकतं माप देताना बघायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये जो काही रन रेट हवा होता त्याच्यातून 1 रन कमी होता. आपण दुसरा षटक अतिशय सुंदर असं हाताळलं महेश यांनी आणि सामना मात्र ऑन आहे. दोन्ही संघ या सामना जिंकण्यासाठी तितकाच प्रयत्न करतात. बघूया कशा पद्धतीच्या फलंदाजी या नंतरच्या षटकांमध्ये होते. कारण जे 2 गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करून गेलेत. बिंदास यांना 4 षटकार मारले तर 5,001 रुपये मंगेश लाड यांच्याकडून प्राइज ऑन. लव टू बिंदास. अतिशय सुंदर चेंडू. पंचांनी मात्र हा चेंडू निर्धाव दिलाय. DRS चा वापर करता येणार नाही, सॅटेलाइट बंद आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. सहकार्य करायचं आहे आणि पंच म्हणून कामगिरी बघतायत पिंटू. पंचांनी दोन्ही डिस्कशन करायचं आहे आणि निर्णय कळवायचा आहे. तुम्हाला जर दिसला नसेल तुम्ही थर्ड अंपायरची हेल्प घेऊ शकता. आपण फेअर डिलिव्हरी आहे की नाही ते पण बघू, पण वाद घालू नका. पंचांच्या मध्ये जर गोलंदाज आला असेल आणि पंचांना हा बॉल कळाला नसेल तर पंचांनी डिस्कशन करून थर्ड अंपायर पाठवायचं आहे. आणि हा वाईट चेंडू. चला अशाच पद्धतीने कुठला निर्णय वाईट साठी तुम्हाला दोन्ही अंपायरने आपापसात डिस्कशन करायचं आहे. अंपायरने सांगितलं की आमच्या मध्ये एक गोलंदाज आहे, त्याला कळलं नाहीये, हा डिसिजन आहे. पंचांनी सांगितलं की त्याच्या समोर जो गोलंदाज होता. एक मिनिट मी दोन्ही संघांना एक गोष्ट सांगतोय. हंपरला जर चेंडू दिसला नाही म्हणून त्यांनी ती थर्ड अंपायर डिसिजन केले. मगाशी जी काय गोष्ट घडली असेल हंपरने डिसिजन त्याची चेंज केली नव्हती किंवा सांगितलं नव्हतं. आता यावेळी अंपायरनी सांगितलंय की चेंडू त्याला दिसला नाही. चला सर्वांनी सहकार्य करायचंय. स्पर्धा ही आपली आहे, दिवा प्रीमियर लीग आहे, सगळ्यांनी सहकार्य करायचंय. आपल्या स्पर्धेला कोणतं गालबोट लागेल असं कोणतंच काम कोणी करायचं नाही. माणूस ही चुकीची मूर्ती आहे आणि चुकी माणसाकडनंच होते, तर ती समजून देखील माणसानेच घेतली पाहिजे.
अतिशय मोठं असं मन आमच्या लवचं आणि आमचे अमोलदादा पाटील यांचं त्यांनी सन्मान केला या डिसिजनचा. आणि लवचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आला तो बिंदास. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडू जातोय का तर नाही, झेल होतोय आणि बाद होऊन परतावं लागतं ते बिंदासला. अतिशय सुरेख असा चेंडू टाकला होता. समोरच्या दिशेने हवा जरा बंद होती म्हणून चेंडू आत राहिला आणि एका विकेटचं पतन होतं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. की कसं असतं, चुकी ही होत असते. चुकी त्यांनी स्वीकारली जरी अंपरकडनं झाली. मोठ्या मनाने अमोल पाटील असतील, लव ठकुराल असतील, यांनी सांगितलं की आम्ही मेहनत करू, आम्ही विकेट घेऊ, आम्ही डॉट काढू, पण त्यांनी ते आपल्या डिसिजनचा सन्मान केला आणि खूप असा सुंदर असा विकेट यावेळेस मिळवला तो लवने. लवचा पुढचा चेंडू यावेळेस स्ट्राईक वरती विकी. आजच्या जर पाहिलं गेलं तर दिवा ओपन क्रिकेट मध्ये सगळ्यात इन्फॉर्म जर बॅट्समॅन जर कोण पाहायला मिळत असेल तर विकी आपल्याला खेळताना दिसतोय. आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सरळ चेंडू ठोकला, सीमा पार चौकार जाऊन पोहोचली आहे ती. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. लवचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाला तो विकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सर जातो लेग साईडच्या, पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा पार चौकार. डीजे सुंदर असं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. नागेश सर पाहायला गेलं तर मोठे दोन खेळाडू परतलेत. एकीकडे पाहायला गेलं तर बिंदास, दुसरीकडे विराज. तरी देखील जय इलेव्हनचा संघ हार मानण्यास तयार नाही, कारण की त्यांच्यामध्ये देखील परेश नावाचं वादळ, विक्की नावाचं एक वादळ अजून देखील शिल्लक आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असलेला चेंडू, मात्र दिशा चुकीची, पंचांनी दंडित केलंय. पंचांचे दोन्ही हात जमिनीशी समांतर, याचा अर्थ वाईट चेंडू. एकूण धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. आता मात्र 15 चेंडू जिंकण्यासाठी करायचे त्या 45 धावा. कोण जिंकणार, जय इलेव्हन की श्रेयांश इलेव्हन, श्रेयांश इलेव्हन की जय इलेव्हन, याचं उत्तर आपल्याला 15 मिनिटातच भेटेल. लवचा पुढचा चेंडू, यावेळेस मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने फील्ड होतोय. 2 धावांचा प्रयत्न, मात्र त्यामध्ये यश येताना दिसत नाही. आता मात्र परेश म्हटलं की विजय, असं एक सूत्र जणू काही दिव्यामध्ये आहे. मात्र आज तर ते काम परेश पुन्हा एकदा करून दाखवेन का, आपल्या संघाला विजय मिळवून देईन का. तर राज सर, मला आपल्याला विचारायचंय, परेशच्या अजून फलंदाजी मार्गवरती असताना त्यांना विजय मिळू शकतो का. नक्कीच परेश हा एक घातक फलंदाज आहे. अनेक वेळा सामने अशा प्रकारे जिंकून दिलेले आहेत. बघूया परेश चांगला चेंडू टाकलेला लहू यांनी. परेशला सुद्धा बांधून ठेवलंय. परेश यांनी हा सामना जर परेश चव्हाण यांनी जिंकून दिला तर डम्पिंग ग्राउंडचा 7-12 परेश चव्हाण यांच्या नावावरती बिंदा. डम्पिंग मध्ये त्यांना वेगळं पेव्हिलियन त्यांचं बनणार आहे.
परेश चव्हाण यांचं असं बिंदास पाटील यांनी सांगितलंय की डम्पिंग मध्ये त्यांचं वेगळं पेव्हलियन असेल हा सामना अतिशय सुंदर चेंडू मोठे फटक्यांची गरज आहे आणि हे दोन्ही फलंदाज जे आता बॅटिंग करतायत नक्कीच त्यांच्याकडे ती धमक आहे मोठे फटके मारू शकतात. बारा बॉल 45 15 बॉल 45 नंतर सलग 2 चेंडू निर्धावाले आणि 12 चेंडू 45 धावा या षटकावरती या सामन्याचं भवितव्य समीकरण अवलंबून आहे. स्ट्राइक वर आहे ते परेश नक्कीच एक 25 ते 30 धावा कमीत कमी 25 धावा या षटकामध्ये जमवण्याचा मारण्याचा प्रयत्न असेल तो जय 11 यांचा. त्रेचाळीस धावा माफ करा 12 बॉल 43. दरम्यान महेश परेश चव्हाण याच्या बॅट मधून हा फटका निघाला बघूया. षटकार नक्कीच परेश चव्हाण जोपर्यंत या विकेट वरती उभा आहे तोपर्यंत जय 11 हा संघ या सामन्यात जिवंत आहे. परेश चव्हाण यांच्याकडे जे फटके आहेत ते फटकेच संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. त्यांच्यात ती कुवत आहे त्यांच्यात ती धमक आहे मोठ्या ओव्हर करण्याच्या. कारण लास्ट 2 संडे अगोदर जी डम्पिंग ग्राउंड वरती टुर्नामेंट झाली होती तिथे देखील परेश चव्हाण यांनी अतिशय सुंदर फटकेबाजी केली. 4 चेंडू 4 षटकार मारले नंतर देखील 3 षटकार मारले. गोलंदाजचं नाव नक्कीच मी घेणार नाही परंतु त्यांच्याकडे ती धमक आहे. नक्कीच नागेश सर यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सरळ जातो सीमा पार षटकार डीजे. बक्षिसांचा आता नक्कीच एक बोळवण मी तर म्हणेन चालू झाले. जर हा सामना परेश चव्हाण यांनी जिंकून दिला तर बिंदास पाटील यांच्याकडनं रोख पारितोषिक 2000 रुपये म्हणजेच परेश साठी मित्र म्हणेन 2 हप्ता त्यांना जे रेडबुल लागतात त्या 2 हप्त्याच्या रेडबुल त्याच्यात नक्कीच येतील. अतिशय सुवर्णाची संधी मात्र परेश यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. जर खरंच मी आपल्याला सांगायला मला एक माहिती मिळाली मगाशीच महेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू मित्र म्हणेन हत्या की आत्महत्या. ही आत्महत्या असेल विकीला काही गरज नव्हती कारण की चांगल्या अशा फॉर्म मध्ये आपल्याला परेश खेळताना दिसतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना दिसतोय तो विकी आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल होतोय तो डम्पिंग मधला आपला डावकुरी हाताचा फलंदाज विपुल देखील अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्यांनी गेल्या हप्त्यात डम्पिंग ग्राउंडवर केली आहे. 9 चेंडू मध्ये 31 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. मी मगाशी म्हणालो ना एक माहिती मिळाली आहे. आज कामोट्यामध्ये एक स्पर्धा होती 50,000ची. त्या स्पर्धेचा मी तर म्हणेन परेश यांनी त्याग केलाय. त्यांनी मगाशी आम्हाला सांगितलं की मला तिकडे खेळायला जायचं होतं परंतु डीपीएल म्हणजे आपल्या दिव्याचा मान सन्मान सगळं काय आहे त्या सन्मानाला मी कुठे विकू शकत नाही. तो सन्मान मला जागेवर ठेवायचा आहे म्हणून परेश आज तिकडे ती स्पर्धा खेळण्यासाठी गेला नाही. यावेळेस देखील अतिशय सुरेखाचा टाकलेला चेंडू टप्पा पडून थोडंसं वळण घेतलं आणि 22 स्वरूपात एक धाव मात्र जय 11 संघाला मिळाली. अजून एक आपल्याला माहिती मिळते की ज्याप्रमाणे परेशला कामोट्यामध्ये ती 50,000ची स्पर्धा खेळण्याची ऑफर होती तशीच ऑफर महेश पांचाळ्याला देखील होती. मात्र आपला दिव्याचा मान सन्मान कुठेतरी उंच व्हायचा आहे तो जागेवरती ठेवायचा आहे आपली दिव्याची मान उंच करायचे त्यासाठी या खेळाडूंनी त्या स्पर्धेचा अक्षरशः त्याग केला आणि ते खेळाडू आज इथे स्पर्धेसाठी खेळण्यासाठी इथे उपस्थित राहिले. नागेश सर
आता आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते, बरेचसे असे खेळाडू आहेत. नागेश कदम यांना अक्षरशः दुबईवरनं ऑफर होती, त्यांना एक स्पर्धा खेळायला जायचं होतं, परंतु तो न गेल्यामुळे जो त्यांचा राग होता तो मगाशी मात्र त्यांनी शेऱ्यावरती काढला आणि सलगच्या 4 चेंडूवरती 4 षटकार मात्र ठोकले. यावेळेस मात्र महेशचा चेंडू विपुलने लेग साठी तटवला, परंतु 4 धावा होऊ शकल्या नाही. फक्त 1 धाव मात्र या चेंडूवरती वसूल करता आली ती जय इलेव्हन संघाला. आता मात्र 7 चेंडू जिंकण्यासाठी करायचे ते 29 धावा. बक्षिसांमध्ये बक्षीस आता वाढत चालले. जर परेशने हा सामना जिंकून दिला तर त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक शरद उर्फ शेरा यांनी जाहीर केलं आहे. महेशचा पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील का? तर हो, परेश म्हणतोय 6 चेंडू मध्ये 28 धावांचा तो डोंगर मी नक्की पार करेन. माझ्या तेवढा चेंडूच्या 28 धावा करेन, म्हणूनच काय त्यांनी विपुलला दुसरा धाव घेण्यासाठी मनाई केली. आता जय इलेव्हन संघाला जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर 6 चेंडूंमध्ये 28 धावांचा डोंगर त्यांना पार करावा लागेल. चला, पिंटू उर्षा, एकीकडे घाटकोपरला पिंटू परचा आणि आपला दिव्याचा पिंटू उर्षा अंपरच्या स्वरूपात आपल्याला आज दिसत आहेत. आता मात्र बघा, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी श्रेयांश इलेव्हन कडनं गोलंदाजी मार्गवरती दाखल झाले आहेत. ते श्रेयांश इलेव्हनचे उपकप्तान निहाल वडेरा आपल्याला मुंबई इंडियन्स मध्ये खेळताना दिसतात. तर हे श्रेयांश इलेव्हन मध्ये निहाल आपल्याला खेळताना दिसत आहेत. परेश, मी पुन्हा एकदा सांगतोय, जवळजवळ 10,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला लागलंय. आपल्या ती क्षमता आहे. 6 चेंडू 28 धावा. निहालचा पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलाय. चेंडू सीमा पार जाईन का? तर नाही, क्षेत्ररक्षणाने तो चेंडू अडवलाय. फक्त 2 धावा यावेळेस मिळवू शकले ते परेश चव्हाण. आता मात्र जिंकण्यासाठी करायचे ते 5 चेंडू 26 धावा. त्या दिवशी मुंबईच्या शेफर्ड्सने जशी बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग मात्र आता परेशला करावी लागेल. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र परेशचा विकेट, गोल्डन विकेट आता मात्र जी मिळवली ती निहालने. आता मात्र जय इलेव्हन संघाचे विजयाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झालेत का? कारण की चेंडू शिल्लक आहेत ते 4, जिंकायला धावा करायच्या त्या 26. आता मात्र गोलंदाजाने 4च्या 4 फेअर डिलिव्हरी जर टाकल्या तर मात्र त्यांना विजयापासून कोणी रोखू शकत नाही आणि सेमी फायनल पर्यंत जाण्यापर्यंत कोणी थांबू शकत नाही. मी मगाशीच म्हणालो ना, डीपीएल आणि अमोल पाटील म्हणजे डीपीएल असं एक जणू काय सूत्र आहे. अमोल पाटील यांच्याकडे काय मंत्र आहे. जर या वेळेस चिठ्ठीमध्ये अमोल पाटील गेला नसता तर अमोल पाटील साठी ऑक्शन मध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस पडला असता अमोलला विकत घेण्यासाठी. निहालचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याच जागेवरती पुन्हा एकदा जेल बाद होताना दिसतंय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद. डीजे मधील सगळ्या संघांना एक महत्वाची सूचना आहे. उद्या सकाळी पहिला सामना असेल तर रॉकस्टार्स विपक्ष रवी इलेव्हन सकाळी ठीक 9:20 मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 9:15 वाजता टच होईल. 9:20 वाजता मैदानाचा ताबा
आणि 9:30 जर पहिला चेंडू पडला नाही तर पेनल्टीला दोन्ही संघांना सामोरे जावं लागू शकतं. आता मात्र फक्त मॅचची औपचारिकता बाकी आहे. श्रेयस झिरोन संघाने जवळजवळ सामना आपल्या खिशात घातला आहे. अमोल पाटील यांचं मी खरंच खूप कौतुक करेन. आणि या वेळेस देखील अतिशय सुरेख असा चेंडू कट घेऊन चेंडू केला यष्टीरक्षक अमोल पाटील यांच्या हातामध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. पंधरा मिनिटांनी डीसीए दिवा विपक्ष स्वराज्य 11 या चारही संघांना एक नम्रतेची विनंती आहे. वेळेवरती या संघांनी मैदानावरती यायचंय. चला आता मॅचचा शेवटची औपचारिकता बाकी आहे. मी सर्व स्पॉन्सर सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करेन. निहालचा शेवटचा चेंडू अतिशय सुरेख असं चेंडू यावेळेस पडला आणि मात्र विजय संपादित केलाय तो श्रेयस झिरोन लव ठकुराल यांच्या संघाने, अमोल पाटील यांच्या संघाने. अमोल पाटील यांच्यासाठी खरोखर टाळ्या वाजवा. काय त्यांचं ते एक आपल्या संघाला एक मंत्र देतात, त्या मंत्राचा वापर करून तो संघ